लहानपणीच्या काही आठवणी कितीही वर्ष झाले तरी मनात तशाच राहतात, नाही का? मला अजूनही आठवतं सकाळी सकाळी माझी आई आमच्यासाठी पोळी बनवायची. गरमागरम पोळी खाऊन आम्ही शाळेत जायचो आणि आम्हाला आवडायचं म्हणून माझी आई आवर्जून आमच्यासाठी साखरपोळी करून द्यायची. प्रत्येक आईची एकच इच्छा असते, आपलं बाळ सकाळी उपाशी पोटी घरातून बाहेर पडू नये, काहीतरी खाऊन जावं. माझ्या मुलांना आवडतं म्हणून मीही कधीकधी शेंगदाणे गुळपोळी बनवत असते, फक्त थोडंसं वेगळं. आईच्या साखरपोळीऐवजी माझी शेंगदाण्याची गुळपोळी. पदार्थ बदललेला असला पण माझी त्यामागची आईची भावना मात्र तीच आहे. आणि ही गुळपोळी बनवायला सुद्धा बिलकुल जास्त टाईम लागत नाही, काहीच नाही. आपलं रेग्युलरच्या सारखं जे पोळीचं पीठ असतं ते मळून घ्यायचं व्यवस्थित आणि गूळ आहे तो किसून घ्यायचा, म्हणजे ती पोळी थोडीशी फुटली नाही पाहिजे म्हणून. आणि त्यामध्ये हे शेंगदाण्याचा कूट असतो ना, तो मिक्स करून घ्यायचा छान. आणि आपण पुरणपोळी जशी बनवतो बिलकुल तसंच त्यामध्ये ते स्टफिंग भरायचं, शेंगदाणा आणि गूळचं. आणि आपली पोळी लाटून घ्यायची. आणि तुमच्या मुलांना जर आवडत असेल तर त्याच्यावरून थोडंसं तुपही लावून घ्यायचं, म्हणजे पोळीला अजून चांगली चव येते. कधी कधी मुलांना काहीतरी वेगळं म्हणून खायला द्यायला काहीच हरकत नाही. नक्कीच ट्राय करून बघा तुमच्या मुलांसाठी. व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.